नमस्कार. आज एक आकडा सांगणार आहे. $120. एक बॅरल कच्च्या तेलाची किंमत $120. हा आकडा अजून आलेला नाही, पण येऊ शकतो. आणि जर तो आला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग 6.9% 6% येऊ शकतो. महागाईचा दर 6% वर जाऊ शकतो. हे कुणी सांगितलं? EY इंडियाने आज दुपारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात. पण हे आकडे वाचले की एक प्रश्न पडतो. GDP, महागाईचा दर, बॅरलची किंमत, हे सगळं माझ्याशी काय संबंधित आहे? विचार करा. खूप संबंधित आहे. आज तेच समजावून घेऊया. आधी आजची स्थिती समजावून घेऊ. 29 एप्रिल 2026. आज ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत $116 प्रति बॅरल. मार्चच्या सुरुवातीपासून 85% वाढ. का? मार्चमध्ये पश्चिम आशियात युद्ध सुरू झालं. इराण, इस्रायल, अमेरिका आणि एक भौगोलिक नाव अचानक सर्वत्र दिसू लागलं. होर्मुझची समुद्रधुनी. ही समुद्रधुनी फक्त 21 मैल रुंद, पण जगातल्या 20% तेलाचा प्रवास इथून होतो. 25% LNGचा प्रवास इथूनच होतो. ही समुद्रधुनी आज बंद आहे. फेब्रुवारीमध्ये दिवसाला 20 दशलक्ष बॅरल तेल इथून जात होतं. आज फक्त 3.8 दशलक्ष. म्हणजे जगाच्या तेल पुरवठ्यातून 80% वाहतूक थांबली आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने याला म्हटलंय इतिहासातला सर्वात मोठा पुरवठा धक्का. आणि आज एक नवीन घडामोड. UAEने जाहीर केलं पुढच्या महिन्यात OPEC सोडतोय. आता भारताकडे बघूया. भारत आज जगातला तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा ग्राहक आहे. पण आपलं स्वतःचं उत्पादन खूप कमी. भारत आपल्या तेलाच्या गरजेच्या 88% बाहेरून आयात करतो. 88%. म्हणजे आपण जे पेट्रोल, डिझेल, गॅस, खते, प्लास्टिक, औषधं, रंग, पॉलिस्टर कपडे हे सगळं वापरतो, त्यापैकी बहुतांशाचा कच्चा माल बाहेरून येतो. रोज भारत किती तेल आयात करतो? सुमारे 50 लाख बॅरल. आता एक साधं गणित. प्रति बॅरल $10 वाढले तर ICRAचा अहवाल सांगतो आयात बिल 13 ते 14 अब्ज डॉलर्सने वाढतं. करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे चालू खात्यातील तूट GDPच्या 0.3% रुंदावते. आज तेलाची किंमत मार्चच्या सुरुवातीपेक्षा $50 जास्त आहे. म्हणजे साधारणपणे 65 ते 70 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त बोजा. रुपयांमध्ये सुमारे 5,50,000 कोटी रुपये. विचार करा. इतके पैसे जर देशात राहिले असते तर त्यातून किती शाळा बांधता आल्या असत्या, किती रुग्णालये उभी राहिली असती, किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालं असतं. पण ते पैसे परदेशी तेल कंपन्यांना जात आहेत किंवा जातील. आता तज्ज्ञ सांगतात की हा धक्का सामान्य माणसापर्यंत 3 रस्त्यांनी पोहोचेल. पहिला रस्ता, महागाई. तेल महाग म्हणजे वाहतूक महाग. वाहतूक महाग म्हणजे भाजी महाग, धान्य महाग, दूध महाग, सगळंच महाग. तज्ज्ञांचं गणित आहे. प्रति बॅरल $10 वाढले की घाऊक महागाईत 0.2 ते 0.4% वाढ होते. आज $50 वाढले आहेत. म्हणजे 1 ते 2% अतिरिक्त महागाई. दुसरा रस्ता, रुपयाचं अवमूल्यन. तेल विकत घ्यायला भारतात डॉलर्स लागतात. तेल जास्त, डॉलर जास्त लागतील. डॉलरची मागणी वाढली की रुपयाचं मूल्य पडेल. मार्चमध्ये एकवेळी रुपया 92.40 प्रति डॉलरपर्यंत पडला होता.
ही ऐतिहासिक निच्चांकी पातळी. रुपया कमजोर म्हणजे मोबाईल फोन महाग, औषध महाग, परदेशी शिक्षण महाग, इंधन तर महागच. तिसरा रस्ता, सरकारची कोंडी. सरकारसमोर 2 पर्याय असतात. एक, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवायचे, तर थेट लोकांच्या खिशावर बोजा. दुसरा, सरकारी सबसिडी देऊन भाव कमी करायचे. यात तिजोरीत खड्डा. दोन्ही पर्यायामध्ये कुणीतरी पैसे भरेलच, सरकार किंवा नागरिक, आपण सगळेच. आणि आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, रिझर्व्ह बँक काय करेल? RBIचं काम महागाई नियंत्रणात ठेवायचं. महागाई वाढली की RBI रेपो रेट वाढवते. रेपो रेट वाढवला की तुमच्या माझ्या कर्जाचे EMI वाढतात. गृहकर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज, सगळ्यांचे हप्ते वाढतात. EYचे मुख्य धोरण सल्लागार DK श्रीवास्तव म्हणाले, धोरणात्मक पर्यायांची जागा कमी आहे, पण RBIला रेपो रेट वाढवण्याचा विचार करावा लागू शकतो. विचार करा, तुम्ही मुंबईत किंवा पुण्यात घर घेतलं आहे. 60 लाखांचं कर्ज 20 वर्षांसाठी. आजच्या दराने EMI सुमारे 55,000. RBIने 0.5% दर वाढवला तर तोच EMI 58,500 होईल. दर महिन्याला 3,500 रुपये अधिक, वर्षाला 42,000. ही किंमत एका भौगोलिक चकमकीची, जी आपण लढत नाही आहे तरी आपण भरतो. आता मूळ प्रश्नाकडे वळूया. GDP 6.9 वरून 6% येणं, हा फरक तज्ज्ञांच्या भाषेत 0.9% वाटतो. पण रुपयात याचा अर्थ काय? भारताचा GDP सुमारे 350 लाख कोटी रुपये. 0.9% म्हणजे सुमारे 3 लाख कोटी रुपये. ही रक्कम जी निर्माण होणार होती पण होणार नाही. कोण निर्माण करणार होतं ते? कारखाने, छोटे उद्योग, सेवा क्षेत्र, IT कंपन्या, शेतकरी, सगळे मिळून. म्हणजे जी नवीन रोजगार निर्माण होणार होते ते होणार नाहीत. जी पगारवाढ होणार होती ती कमी होईल. जी गुंतवणूक येणार होती ती थांबेल. आणि सर्वात कठीण वस्तुस्थिती, हे युद्ध आपण सुरू केलं नाही. हे युद्ध भारताविरुद्ध नाही, पण याची किंमत भारतीय भरतायत. मग प्रश्न हा, सरकार करू शकतं काय? तज्ज्ञ काही पर्याय सांगतात. पहिला, पुरवठ्याचं वैविध्य. रशियाकडून तेल घेता येतं, आधीच घेतलं जातं आहे. अमेरिकेकडून, ब्राझीलकडून, आफ्रिकेकडून आयात वाढवता येते. पण होर्मुझ नसलेल्या मार्गाने तेल आणणं प्रति बॅरल $3 ते $5 अधिक खर्च आहे. 12 ते 16 दिवस अधिक प्रवास. दुसरा, स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह वापरणं. विशाखापट्टणम, मंगळूर, पंडूर इथे भूमिगत खारगृहांचे तेलाचा साठा आहे. पण हा साठा फक्त 9.5 दिवसांचा. तिसरा, दीर्घकालीन उपाय. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळणं. इलेक्ट्रिक वाहनांचं प्रमाण वाढवणं. ग्रीन हायड्रोजनवर गुंतवणूक. पण हे दीर्घकालीन आहेत. म्हणजे आज नाही, यंदा नाही, कदाचित पुढच्या 5 ते 10 वर्षात. आणि संकट, ते तर आज आहे. आता तुमच्याकडे वळतो. तुम्ही ज्या रिक्षात बसतात त्यात इंधन, तुम्ही जे कपडे घालतात त्यात पेट्रोलियम आधारित पॉलिस्टर, तुम्ही जे औषध घेतात त्याच्या निर्मितीत खनिज तेल, तुमच्या मोबाईलची बॅटरी बनते त्यात तेलावर आधारित घटक. आपलं संपूर्ण आधुनिक आयुष्य तेलाच्या किमतीशी जोडलेलं आहे. EYचा अहवाल फक्त शेअर बाजारासाठी नाही, तो तुमच्या आणि माझ्या मासिक खर्चासाठी आहे. पुढच्या काही महिन्यात
पेट्रोल पंपावर भाव वाढण्याची शक्यता आहे. भाजी, धान्य, गॅस सिलेंडर सगळं वाढू शकतं. EMI वाढू शकतो. परदेशी प्रवास, परदेशी शिक्षण महाग होऊ शकतं. हे सगळंच घडेल असं नाही. सीजफायर झाला, होर्मुझ उघडली तर परिस्थिती बदलू शकते. पण सध्या तज्ज्ञ इशारा देत आहेत आणि सरकार सावध असल्याचे संकेत देते. मी आज कुणावर टीका करत नाही. पश्चिम आशियातला संघर्ष भारताची चूक नाही. तेलाची किंमत भारत नियंत्रित करू शकत नाही. मी फक्त एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो. जागतिक अर्थव्यवस्थेत आपण एकटे नाही. आपण 88% तेल बाहेरून आणतो. म्हणजे जगात कुणीही चिंगारी पेटवली तर त्याची झळ आपल्या घरापर्यंत पोहोचते. ही गोष्ट नवीन नाही. 1973 साली अरब-इस्रायल युद्धावेळी अशीच परिस्थिती झाली होती. 1990मध्ये कुवेत युद्धात अशीच परिस्थिती. 2022मध्ये रशिया-युक्रेन संघर्षात अशीच. प्रत्येक वेळी आम्ही ऊर्जा सुरक्षाबद्दल बोललो. प्रत्येक वेळी संकट संपलं की विसरलो. प्रत्येक वेळी पुढच्या संकटात तीच असुरक्षितता परत आली. विचार करा, 50 वर्षात आपण किती पुढे आलो आणि किती मागेच आहोत. जोपर्यंत भारताची 88% ऊर्जा बाहेरून येते, तोपर्यंत भारताचा खिसा परदेशी राजकारणाच्या हाती राहील. हे सत्य कोणत्याही पक्षाचं नाही, कोणत्याही सरकारचं नाही. हे आपल्या सर्वांचं वास्तव आहे आणि या वास्तवाचा सामना आपण सगळ्यांना एकत्र करायचा आहे. जी आकडेवारी खरंच आपल्या रोजच्या आयुष्याला भिडते, ती आपल्या भाषेत आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या नजरेतून समजावून सांगायचा हा प्रयत्न होता. तुम्हाला तो उपयोगी वाटला असेल तर आवाजसोबत राहा. सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नापर्यंत. नमस्कार. आता तुमच्याकडे वळतो. तुम्ही ज्या रिक्षात बसतात त्यात इंधन, तुम्ही जे कपडे घालतात त्यात पेट्रोलियम आधारित पॉलिस्टर, तुम्ही जे औषध घेतात त्याच्या निर्मितीत खनिज तेल, तुमच्या मोबाईलची बॅटरी बनते त्यात तेलावर आधारित घटक. आपलं संपूर्ण आधुनिक आयुष्य तेलाच्या किमतीशी जोडलेलं आहे. EYचा अहवाल फक्त शेअर बाजारासाठी नाही, तो तुमच्या आणि माझ्या मासिक खर्चासाठी आहे. पुढच्या काही महिन्यात पेट्रोल पंपावर भाव वाढण्याची शक्यता आहे. भाजी, धान्य, गॅस सिलेंडर सगळं वाढू शकतं. EMI वाढू शकतो. परदेशी प्रवास, परदेशी शिक्षण महाग होऊ शकतं. हे सगळंच घडेल असं नाही. सीजफायर झाला, होर्मुझ उघडली तर परिस्थिती बदलू शकते. पण सध्या तज्ज्ञ इशारा देत आहेत आणि सरकार सावध असल्याचे संकेत देते. मी आज कुणावर टीका करत नाही. पश्चिम आशियातला संघर्ष भारताची चूक नाही. तेलाची किंमत भारत नियंत्रित करू शकत नाही. मी फक्त एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो. जागतिक अर्थव्यवस्थेत आपण एकटे नाही. आपण 88% तेल बाहेरून आणतो. म्हणजे जगात कुणीही चिंगारी पेटवली तर त्याची झळ आपल्या घरापर्यंत पोहोचते. ही गोष्ट नवीन नाही. 1973 साली अरब-इस्रायल युद्धावेळी अशीच परिस्थिती झाली होती. 1990मध्ये कुवेत युद्धात अशीच परिस्थिती. 2022मध्ये रशिया-युक्रेन संघर्षात अशीच. प्रत्येक वेळी आम्ही ऊर्जा सुरक्षाबद्दल बोललो. प्रत्येक वेळी संकट संपलं की विसरलो. प्रत्येक वेळी पुढच्या संकटात तीच असुरक्षितता परत आली. विचार करा, 50 वर्षात आपण किती पुढे आलो आणि किती मागेच आहोत. जोपर्यंत भारताची 88% ऊर्जा बाहेरून येते, तोपर्यंत भारताचा खिसा परदेशी राजकारणाच्या हाती राहील. हे सत्य कोणत्याही पक्षाचं नाही,
कोणत्याही सरकारचं नाही, हे आपल्या सर्वांचं वास्तव आहे आणि या वास्तवाचा सामना आपण सगळ्यांना एकत्र करायचा आहे. जी आकडेवारी खरंच आपल्या रोजच्या आयुष्याला भिडते ती आपल्या भाषेत आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या नजरेतून समजावून सांगायचा हा प्रयत्न होता. तुम्हाला तो उपयोगी वाटला असेल तर आवाजसोबत राहा, सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नापर्यंत नमस्कार.